नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोखरा योजनेमधील PCBDC अनुदान वितरणाली म्हणजे काय, या प्रणालीमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत, तसेच यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत व या अनुदान वितरण प्रणालीच्या लाभासाठी अर्ज कसा करावा हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पोखरा योजनेमध्ये शासन SC व ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन या घटकाकरिता 90% अनुदान देते। अनुदान जरी शासन देत असले तरी खरेदीच्या वेळी संपूर्ण रक्कम दुकानदाराला देताना शेतकऱ्यांना खूप अडचणी यायच्या। तसेच खरेदीनंतर अनुदानाची प्रतीक्षा करत बसावी लागायची। खरेदीच्या वेळी पैसे उभे करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे इच्छा असूनही अनेक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन या घटकाचा लाभ घेता येत नसायचा। याच गोष्टीचा विचार करून शासनानं PCBDC म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल चलन ही प्रणाली लागू केली आहे। हे चलन हे आपल्या मोबाईलमध्ये कागदी नोटेसारखे ठेवता येते व इतरांना देता येते। CBDC या आधुनिक अनुदान वितरण पद्धतीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील सर्व शेतकरी तसेच सर्व प्रवर्गातील सर्व महिला पात्र आहेत। CBDC या अनुदान प्रणालीचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेल्या मोबाईलमध्ये PNB डिजिटल रुपी हे ॲप डाउनलोड करून घ्यावे। पूर्वसंमती मिळाल्यानंतर अनुदानाची 90% रक्कम ही टोकन स्वरूपात शेतकऱ्याच्या PNB डिजिटल रुपी या ॲपमध्ये जमा होते। हेच 90% अनुदानाचे टोकन खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंटच्या प्रक्रियेप्रमाणेच दुकानदाराला देता येते। तर याच प्रणालीचा वापर करून खरेदीवेळी पैशाची चिंता कशी मिटवावी आणि यासाठी अर्ज कसा करावा हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे आणि NDKSP फार्मर लॉग इन हे टाईप करून क्लिक करायचं आहे। लॉग इन करत असताना आपण फार्मर ID किंवा आधार नंबर वापरून लॉग इन करायचं आहे। आपला जो कोणता नोंदणीकृत नंबर आहे त्या नंबरवरती OTP जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये आपण नवीन बाबींसाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे। सध्या आपल्याला तुषार सिंचन या घटकासाठी अर्ज करायचा आहे, त्याच्यामुळे आपण तुषार सिंचन हा घटक निवडलेला आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकायचे आहे। त्याखाली अनुदान वितरण पद्धत येते, त्याच्यामध्ये आपण PCBDC डिजिटल रुपया ही अनुदान पद्धत निवडायची आहे। CBDC या अनुदान वितरण पद्धतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला हो माझ्याकडे स्मार्टफोन आहे या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जे कोणी ठिबक किंवा तुषार सिंचनचे विक्रेते आहेत, ज्यांची CBDC प्रणालीवरती ऑनबोर्डिंग झालेले आहे, त्या सर्वांची माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल। त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण जी काही माहिती भरलेली आहे अर्जाची ती सर्व एकदा आपल्याला चेक करण्यासाठी उपलब्ध होते। त्यानंतर आपल्याला हमीपत्र येतं, त्या हमीपत्र आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। चेकबॉक्सवरती आपण क्लिक केल्यानंतर आपला अर्ज हा आपण सबमिट करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या कृषी साक्षरता चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।